संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। शिक्षण सेवकांच्या ट्रेनिंग बाबतचं एक महत्त्वाचं अपडेट आहे। ते अपडेट मी अनेक ग्रुपवरती शेअर केले आहे, परंतु यानंतर सुद्धा अनेक नवनियुक्त शिक्षकांचे मला मेसेज आले, कॉल आले की सर नेमकं ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये त्यांना माहिती हवी होती। खरं तर मागच्या वर्षी जे इंडक्शन प्रोग्राम झाला, म्हणजे जे नवीन शिक्षण सेवक लागले होते त्यांचा 7 दिवसाची एक ट्रेनिंग त्या ठिकाणी घेण्यात आली होती आणि ती ऐन दिवाळीच्या वेळेस होती। आत्तासुद्धा तीच ट्रेनिंग दिवाळीच्या मध्ये आलेली आहे आणि ही ट्रेनिंग आता नेमकी कुठल्या शिक्षकांना आहे याबाबत अनेक शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं याबाबतची स्पष्टता देण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे। मित्रांनो, 7 दिवस म्हणजे 50 तासाचं ट्रेनिंग जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांना करणं महत्त्वाचं आहे आणि यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग तुम्हाला दरवर्षी म्हणजे जे नवीन शिक्षक आहेत त्या नवीन शिक्षकांना त्या ठिकाणी करावं लागतं। म्हणजे जे नवीन लागलेले असतात पहिलं ट्रेनिंग 7 दिवसाचं हे करावं लागतं। मला असं वाटतं की याच्या आधी माझ्या माहितीप्रमाणे की हे निवासी ट्रेनिंग असायचं, पण आता हे अनिवासी ट्रेनिंग आहे। यामध्ये काही भत्ता वगैरे त्यांनी दिलेला आहे की जेवणाचा वगैरे भत्ता किंवा त्यामध्ये दिला जातो। आता त्यांनी जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग 25 तारखेपासून ते 31 या कालावधीमध्ये आयोजित करण्याचं त्या ठिकाणी सांगितलं आहे। म्हणजे 25 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत। आता यामध्ये रविवारसुद्धा आहे आणि रविवारीसुद्धा हे सलग ट्रेनिंग आहे। त्यामुळे 25 ते 31मध्ये हे राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदामध्ये म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत असतील किंवा जिल्हा परिषद असतील किंवा संस्था असतील यामध्ये लागलेले जे नवनियुक्त शिक्षक आहेत या सर्वांना हे ट्रेनिंग कंपल्सरी घेणं आहे आणि ते घ्यावं लागेल। यामध्ये 2017मध्ये म्हणजे 19ची जी बॅच होती शिक्षकांची त्यांचं प्रशिक्षण झालेलं नव्हतं, त्यामुळं त्यांची माहिती आत्ता मागवलेली आहे आणि त्या 19च्या शिक्षकांची माहिती म्हणजे ट्रेनिंग आणि आत्ता जे सेकंड राऊंडमध्ये कन्व्हर्जन राऊंड लागलेलं होतं, म्हणजे सेकंड टप्प्यात जे कन्व्हर्जन राऊंड लागलेलं आहे त्यामध्ये जे संस्थेचे आणि जिल्हा परिषदला लागलेले शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं ट्रेनिंग त्या ठिकाणी आहे। त्यामुळं ज्यांचं 2024मध्ये लागलेले फर्स्ट राऊंड सेकंड राऊंडमध्ये जे लागलेले होते त्यांना ट्रेनिंग करण्याची गरज नाही। म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षी जे दिवाळीमध्ये ट्रेनिंग केलेलं आहे त्यांना हे ट्रेनिंग नाही आहे। ज्यांचं झालेलं नाही आहे फक्त अशाच शिक्षण सेवकांना हे ट्रेनिंग आहे। मागच्या वेळेससुद्धा हे ट्रेनिंग दिवाळीच्या नंतर त्या ठिकाणी घेण्यात यावे यासाठी अनेक आमदारांनी प्रयत्न केले, परंतु ते ट्रेनिंग दिवाळीमध्येच त्या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं। त्यामुळे अनेक जण आता प्रयत्न करतात की दिवाळीनंतर व्हायला पाहिजे किंवा सुट्ट्यात, तर असं होत नाही। ते म्हणजे दिवाळी झाल्यानंतर घ्या, शाळेच्या वेळात ते घेतल्या जात नाही, ते सुट्ट्यामध्येच त्या ठिकाणी घेतलं जातं। त्यामुळं दिवाळीमध्ये हे ट्रेनिंग मागच्या वेळेस आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु त्याच्या तारखा या पुढे गेल्या नाही। त्यामुळे हे ट्रेनिंग कंपल्सरी 24 तारखेपासूनच सुरू होईल। कोणी म्हणजे कितीही प्रयत्न केले तारीख पुढे ढकलण्यासाठी, तरी मला असं वाटतं की मागच्या अनुभवानुसार की हे ट्रेनिंग पुढे जाणार नाही। त्यामुळे 24 ते 31पर्यंत हे ट्रेनिंग आपल्या जे नवनियुक्त शिक्षक आहेत किंवा 19चे शिक्षक आहेत त्यांना हे करावंच लागणार आहे आणि महत्त्वाचं ट्रेनिंग आहे। त्यामुळं कोणी याला टाळता येणार नाही। तसं आम्हीही प्रयत्न करू की पुढे पुन्हा 7 दिवसांना हे ट्रेनिंग देण्यात यावं, परंतु ते माननीय जे संचालक साहेब आहेत ते अजिबात ऐकत नाहीत। त्यामुळं हे ट्रेनिंग जे आहे हे ट्रेनिंग तुम्हाला त्या 24 ते 31च्या दरम्यान जे येणार आहे ते तुम्हाला करावं लागेल। आणखीन एक मागणी त्यामध्ये येते की कुठल्याही जिल्हा परिषदमध्ये डाएटमध्ये म्हणजे आम्ही ज्या जिल्ह्यात राहतो त्या ठिकाणी आम्ही केलं तर चालेल का, किंवा तिथं तरी करायला हे द्या, ही सुद्धा प्रयत्न मागच्या वेळेस आम्ही केले होते, परंतु ते तेवढेसे यशस्वी त्याला यश मिळालं नाही। त्यामुळं हे जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग 24 ते 31मध्ये आहे आणि या कालावधीमध्ये आपल्या त्या शिक्षण सेवकांनी पूर्ण करावे। आम्ही सुद्धा प्रयत्न करू की पुढे जाण्यासाठी, परंतु मागच्या अनुभवातून सांगतोय की ट्रेनिंग पुढे जात नाही। त्यामुळं ती तयारी आपल्या उमेदवारांनी त्या ठिकाणी ठेवावी, एवढंच या ठिकाणी सांगतो।
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पटसंख्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचं आयुक्त साहेबांची VC झालेली आहे त्या संदर्भातला एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या त्या ठिकाणी त्या ज्या टॉपिकवरती तो उद्या बनवेल. धन्यवाद.